तर राज्यात सध्या पाऊस कशा पद्धतीने सुरू आहे या पावसाच्या अपडेट्स घेऊयात आमच्या प्रतिनिधींकडून। रायगडमधून आमचे प्रतिनिधी अजेश नाडकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेत। रत्नागिरीमधून योगेश बंडागळे आणि गोंदियामधून सुद्धा आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेत। पहिल्यांदा जाऊयात रायगडमध्ये अजेश नाडकर यांच्याकडून पावसाचे अपडेट्स घेऊयात। अजेश, खरं तर पाहतोय रायगडमध्ये सुद्धा आता मुसळधार संततधार पाऊस पडतोय, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं पाहायला मिळते। रायगडमध्ये नेमकी काय स्थिती आहे? पेरणीच्या कामांना सध्या वेग आल्याचं दिसतंय का? कल्याणी 24 तासामध्ये जो आहे तो रायगड जिल्ह्यात जोरदार पावसाने सुरुवात केलेली आहे। आपण पाहिलं तर काल जो मुसळधार पाऊस घाट माथ्यावर सुरू होता त्याचाच परिणाम जो आहे तो महाबळेश्वर पोलादपूर जो मार्ग आहे त्या ठिकाणी आंबेनळी घाटात दरड मोठी पडलेली होती आणि 2 तास जो आहे तो हा महामार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता। आज पाहायला गेलो तर रात्रीपासून झालेल्या जोरदार पावसामुळे काही सखल भागात देखील जे आहेत ते पाणी साचल्याचा प्रकार जो आहे तो समोर आला आहे आणि त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाची वाहतूक देखील संथ गतीने सुरू आहे। गेल्या अनेक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने जोरदार सुरुवात केल्याने आता शेतीच्या कामांना देखील वेग येण्यास सुरुवात झालेली आहे आणि आज हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। पुढच्या 3 ते 4 तासात मुसळधार पाऊस जो आहे तो रायगड जिल्ह्यात होण्याची शक्यता आहे। त्याचबरोबर आपण पाहिलात तर नागोठण्यातून वाहणारी जी नदी आहे आंबा नदी तिने जी आहे ती इशारा पातळी ओलांडली आहे आणि त्यामुळे नदी किनारी असणाऱ्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना ज्या आहेत त्या प्रशासनाकडून देण्यात आलेल्या आहेत। कल्याणी, नक्कीच रायगडमध्ये सुद्धा सध्या संततधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावं, काळजी घ्यावं असं आवाहन आता प्रशासनाने केल्याचं दिसतंय। तर आपण आता रत्नागिरीला जाऊयात। आमचे प्रतिनिधी